सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा देवी वरता विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाने आगर बापरम देवी वर तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाने आगर बापरम देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी अमृता शिवानी देह देवाचे कारण देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखे अमृता शिवानी देह देवाचे कारण देह देवाचे कारण देह देवाचे कारणी सर्वांग जैसे गंगाजल चित्त जैसे गंगाजल चित्त जैसे गंगाजल सर्वांग निर्मल चित्त जैसे गंगाजल चित्त जैसे गंगाजल चित्त जैसे गंगाजल अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे
बाप दर्शने बाप दर्शने विश्रांती दाप दर्शने विश्रांत मुखी अमृताची वाणी 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 देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी कुमार कुमार शुद्ध बीजा पोटी 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 शुद्ध बीजा
पदसानी धनी दब पदसानी दब पदसानी दब पदनी दब म पदसानी दा 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 पदसानी दा 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 पदसानी नी 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 धनी नी नी धनी नी नी धनी दब पद म ग म रे ग स रे नि दा दा नि दा 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 रे 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 ग ग ग म म म ब ब ब प द द द धनी नी 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 दा 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 सा नि दा 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 पद सा नि सा रे सा दा पद सा नि सा रे ग रे सा रे नि दा दा पद सा ग प म रे नि रे म ग सा ग प म रे नि रे म ग सा पद सा नि सा रे सा दा पद सा नि सा रे ग रे सा रे नि दा दा पद सा दा 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 सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे म ब दा नि दा 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 सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे म ब दा नि दा 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 सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे सा दा नि नि दा दा ब ब म म ग ग रे म ब दा नि दा 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 देह देवाचे कारणे देवाचे कारणे देह देवाचे कारणे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी,
देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका मने जाते ताप दर्शने विश्रांती मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे विडाल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून संतांचं वर्णन करतात वेळाला पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कोरटकर परिवारानं हा भक्तीचा सोहळा आयोजित केलेला आहे. वैकुंठवासी गणपतराव विश्वनाथ कोरटकर यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या 2 मुली 2 मुलं शकुंतलाताई मुरलीधर बागल, बाळूताई संतोष माने आणि 2 चिरंजीव नारायणराव कोरटकर आणि मधुकर कोरटकर. पुण्यामध्ये उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक कमवलेलं आहे. दुसरे बंधू काळ्याची सेवा करतात. असे 2ही बंधू आदी करून समस्त कोरटकर परिवार या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या समस्त पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आत्पेष्ट ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता विडाल. श्राद्ध का करायचं याच्या माग मुख्यत्वाने 5 कारण आहेत. का श्राद्ध करायचं तर पहिलं उत्तर त्याचं असं आहे की पितरांचं जे आपल्यावर ऋण आहे ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे हे पुण्यस्मरण आहे. तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगतोय असं नाही, मी सुद्धा अगोदर पितृण फेडलंय. तुका फेडिता हे ऋण जगा सांगे अवलोकन जगा सांगे अवलोकन जगा सांगे अवलोकन तुका फेडिता हे ऋण जगा सांगे अवलोकन जगा सांगे मुक्त होण्यासाठीचा केलेला प्रयत्न. तुका पीडिता हे ऋण थोडा मॉनिटर जगा सांगे अवलोकन. अगोदर मी फेडले इको नका देऊ, फक्त आवाज द्या आणि नंतर तुम्हाला सांगतोय. अगोदर करतात नंतर जगाला सांगतात ते संत असतात. मग अशा आवाज होता तसा ठेव, नॉर्मली को चालू ठेव. आणि स्वतः न करता दुसऱ्याला डोस देतात त्याला माणसं म्हणतात वेड. पितृण फेडणं पहिलं कारण. आत्म्याला शांती मिळते हे दुसरं कारण. का श्राद्ध करायचं? आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांना उत्तरगती चांगली प्राप्त हो यासाठी जर काही पुण्य कमी पडलं तर या माध्यमातून हे पुण्य त्यांच्या चरणी अर्पण करायचं हे दुसरं कारण. तिसरं कारण हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज या परिवाराला आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्राद्ध करायचं. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे हे तिसरं कारण. बरं का श्राद्ध का करायचं तर पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे करायचं.
आणि आई वडील हे असं दैवत आहे तोपर्यंत बी आशीर्वाद देतात आणि गेल्यानंतर सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद देण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांना माता पिता म्हणतात. चौथं कारण, श्राद्ध केल्यानंतर पितृदोष जर असेल तर तो निघून जातो. ज्यांना पितृदोष लागला त्यांना विसरा. पैसा आहे पण समाधान नाही, सगळं चांगलंय पण शांतीच नाही, नुसतं व्हाय 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 व्हाय, घरात भांडणं. मग करा नारायण नागबालींचा त्र्यंबकेश्वरला 2-4 लाख मातीत घाला का? पितृदोष लागला. आणि ह्या पितृदोषाचं निवारण श्राद्धाच्या माध्यमातून होतं. म्हणून श्राद्ध करायचे चौथं कारण. आणि आता 5वं कारण, या कार्यक्रमानं त्यांच्या पश्चात सगळ्या कुटुंबामध्ये एकी निर्माण होते. त्याला म्हणतात सलोखा. हा एक शब्द आहे आपल्या कुटुंब. बघा तुम्ही विचार करा, जिथं मुलं चांगली तिथला विषय सोडून द्या, पण 2 मुलं जर एकमेकाला बोलत नसतील तर श्राद्धाच्या निमित्ताने एक होते बरं का. भाषा कळते का बघा. ते वर्षभर तोंड बघणार नाही, पण बापाचं श्राद्ध म्हणलं की एका मंडपात मांडीला आणि लोकांना असं दाखवणार की ते आमच्यात काहीच नाही. असा बी वर्ग आहे बरं का ठराविक. हिथं नाही तशी, हिथं एक जीवानी. पण त्याचा भाग सांगतो की कौटुंबिक सलोखा ज्याला म्हणायचं. वर्षभर एकमेकाची तोंड न पाहणारी माणसं त्या जावा असतील, कोणी असेल, म्हणजे आहे तोपर्यंत बापाचं सांगणं असतं की पोरांनो एक राहा, पण गेल्यानंतर सुद्धा ज्या कुटुंबाला एक करण्याची ताकद आहे त्याला श्राद्धाचा विधी म्हणतात. त्याला कौटुंबिक सलोखा, कुटुंबामध्ये एकीचं वातावरण निर्माण या निमित्तानं होतं. ही 5 कारण आहेत प्रामुख्यानं यासाठी पुण्यस्मरण करायचं. त्यासाठी जीवन सुद्धा त्या लेवलचं असावं की आपलं पुण्यस्मरण आपल्या मुलानं, आपल्या कुटुंबानं, आपल्या परिवारानं, समाजानं आयोजित करावं. त्या टोकाचं आपलं जीवन असावं. जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत बरं का. ह्याच्याशिवाय जन्म आणि मृत्यू त्यात एक विशेष आहे. जन्म म्हणलं की सगळ्यालाच आनंद आहे. बघा तुम्ही विचार करा, एखाद्याला मुलगा झाला की किती आनंद आहे, घराला, कुटुंबाला, अख्ख्या गावाला आनंद होतो. पण मृत्यू म्हणलं की टेन्शन आहे. आपल्याला जन्माचा आनंद आहे, मृत्यूची भीती आहे. भीती इतकी की ज्ञानोबा सांगतात, आगा मर हा बोलून साहती. एखाद्याला म्हणलं ना तिकडे जाऊन मर, कसा राग येतोय बघा बरं. मला मराय सांगतो काय का? मरण्याचं लांब राहिलं पण मर हा शब्द सुद्धा ऐकू वाटत नाही. इतकी मृत्यूची आपल्याला भीती. जन्माचा आनंद आहे पण मृत्यूची भीती. संतांना जन्माचा आनंद नाही आणि मृत्यूचंही दुःख नाही. असं का? जन्म मृत्यू त्यांच्या ताब्यात आहे. मरणाची भीती राहीनच कशाला, मरणालाच त्यांनी मारलं. हाती घेऊन काठी आणि तुका लागला कलेवरा पाटी, नेवोनी निजविले मशानी, माणसे जाळे त्या ठिकाणी. म्हणून तर म्हणतात मरण माझे मरोनी गेले. आणि मज केले आमर. मरणाच्या अगोदर तुकोबाराने मरणालाच मारलं, मग मरणाची चिंता राहील का? मरणाची सुद्धा आपल्याला सुद्धा चिंता राहणार नाही. त्यासाठी 1-2 विषय सांगतो. मरणाची चिंता कुणाची जाते? दिवसभर इतकं कष्ट करायचं माणसाने नीतीनं की संध्याकाळी पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. आणि जो खरा कष्टवान आहे ना त्याला झोपेच्या गोळ्या खायची गरज नाही. पडला की झोप होतो. त्याच्या पुढचं शंका, पडल्या झोपणं विषय वेगळे. वारकरी आधी झोपत येतात आणि मग पडत येतात. म्हणजे इतकी टोकाची झोप वारकऱ्याला कधी दिंडीत चलून थकून जात ना. टेन्शनच नाही वारकऱ्याला. झोपीच्या गोळ्यात माय बाप. एक प्रमाणे पळून या गेली झोप होते पाप आडते. तेच प्रमाणे फक्त उलट सांगतो, जर तुमची झोप पळून गेली असेल म्हणजे तुम्हाला झोप लागत नसेल तर समजायचं पाप आडव येतोय. विठ्ठल दिवसभर इतका चांगला जगा की संध्याकाळी पडले की झोप लागली पाहिजे. वर्षभर असा अभ्यास करा, पेपर आलाय की टक्केवारीनेच मार्क पडले पाहिजेत. तसं आयुष्य इतकं सुंदर जगा, मरणाची भीतीच गेली पाहिजे. हो, तुकोबर आहे म्हणतात, जन्म आणि मृत्यूची चिंता आम्हाला का राहिली नाही? तर हरी आला होता मग काहीची भय चिंता. जन्माचं भय आणि मृत्यूची चिंता राहिलेली नाही. विडल हे करण्यासाठी
त्यासाठी जीवनामध्ये विचाराची श्रीमंती असावी लागते आणि अशी श्रीमंती बाबांच्या जीवनामध्ये होती. शून्यातनं सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन हे वैभव निर्माण करून मुलांवर मुलीवर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचे कुटुंब निर्माण केले. हे भाग्यवान बापाचं लक्षण आहे. धन्य माता माता पिता माता पिता धन्य माता पिता कर्तबगार मुलं त्या वंशामध्ये जन्माला येत असतात. आणि बाप हा कुटुंबाचा आधार असतो बरं का. बाप आधार आहे माय बाप. त्या कुटुंबाचं संरक्षण सुरक्षा कवच म्हणजे बाप असतो. बापाची फटकी चप्पल असू दे, दारात काढलेली असू द्या, तर घराला शोभा आहे. बाप निघून गेला, घराची शोभा निघून गेली. विडल म्हणून शास्त्रामध्ये आपल्या संत साहित्यामध्ये आई वडिलाविषयी बापाविषयी अनेक ठिकाणी कृतज्ञता तुकोबाराने व्यक्त केलेल्या आहे. बाप आधार असतो. पहिला मुद्दा, बाप त्या कुटुंबाचा मार्गदर्शक असतो. कोणताच बाप आपल्या मुलाला चुकीचं सांगू शकत नाही. मित्र सांगू शकते, मित्र त्याच्यासाठीच आहे, तुम्हाला मातीत घालण्यासाठी. बाप चांगलं सांगतो, पण आपल्याला बापाचं पटत नाही, लोकांचं पटत. विठ्ठल आधार पहिला मुद्दा. त्या कुटुंबाचा मार्गदर्शक बाप असतो हा दुसरा मुद्दा. बाप हा मुलाला शिस्त आणि संस्कार शिकवतो. आणि शिस्त आणि संस्कार मुलाला शिकवण्यासाठी अगोदर बाप ज्ञानी असावा लागतो. त्याला हे प्रमाण आहे. मुळी बाप होता ज्ञानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. म्हणून आम्ही लागलो ध्यानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. मुळी होता ध्यानी, म्हणून लागलो आम्ही ध्यानी. म्हणून लागलो ध्यानी, म्हणून लागलो ध्यानी. मुळी बाप होता ज्ञानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. म्हणून बाप होता ध्यानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. म्हणून आम्ही लागलो ध्यानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. मुळी बाप होता ध्यानी, म्हणून लागलो ध्यानी. म्हणून बाप ध्यानी, म्हणून लागलो ध्यानी. म्हणून लागलो ध्यानी, म्हणून लागलो ध्यानी. बाप ज्ञानी होता. तुकोबारा म्हणतात आमचे वडील कोण आहेत? ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव माये बापन पोटा येता हरले पाप. सगळ्या संतांनी ज्ञानोबारांना आई म्हणलंय, पण तुकोबारा ज्ञानोबारांना बाप म्हणतात. आणि मुलाला शिस्त संस्कार शिकवण्यासाठी अगोदर बाप ज्ञानी असावा लागतो. सध्या बापच बिघडलेत. एका गावात कीर्तनाला गेले, एक बारका पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे पुढे होतं, 9वी 10वीचा. मी म्हणलं खाणं चांगलं नाही, व्यसनानं आयुष्यभर. महाराज गप्प बसा, कीर्तनात सांगायचं, बैठकीत नाही. मी म्हणलं कुठे ह्याच्या नादाला लागतं. तेवढ्या त्याचा बाप आला. ते म्हणला मी बापाला भी येत नाही गुटखा खाताना, तुम्हाला भी ह्याचं तुम्हाला कसं काय तुम्हाला असं कळलं बो. बाप आला. मी म्हणलं कशाला ह्याच्या नादी लागायचं. बाप आला त्याने मुठे दबल्या, मुठी मागे लपिवल्या. मी म्हणलं लय बात हाने, बापाला भेट नाही, बापाला भेट नाही. मग का भेला? महाराज बेहलो म्हणून मुठी लपिवलं नाही, ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागे लपिवलाय. याला म्हणायचं का मुळे बाप होता ज्ञानी? असं नाही ना. मुलं घडवायचेत ना आपल्याला, आपणही चाकोरीबद्धच राहिलं पाहिजे. विडल कुटुंबाचा आधार पहिला मुद्दा. मार्गदर्शन करतो दुसरा मुद्दा. मुलांना शिस्त आणि संस्कार बाप शिकवतो तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, बाप हा प्रेमाचा झरा असतो. दिसत नाही पण असतो. नारळ माहिती का, असा निभारेवरून पण खटकून फुटला की आत पाणी. त्याला
प्रमाणे कठीण नारळाचे अंग बाहेरी आणि भितरीचे चांग. आत गोड आहे बाहेर कठीण आहे. तसं बाप बऱ्याच आता आई म्हणलं की आपल्याला प्रेम माया माझा बबड्या बबड्या ही आईच हे असं लोकल कामाला. बाप हा ग्लोबल असतो बेटा. बापापाशी लाड चलत नाही, फाजीलपणा नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की बाप कठोर आहे. कठोर नाही, त्याचं बी खरं आहे. विठ्ठल म्हणून कुटुंबाला आधार पिताश्री असावा लागतो. आणि 5वा मुद्दा, बाप हा त्या कुटुंबाचा आदर्श असतो. आणि तुकोबाराय म्हणतात आम्हाला आमच्या वडिलांनी आदर्श दाखवून दिला आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालवली. माझ्या वडिलांचे मीरा शिका देवा, मीरा शिका देवा. माझ्या वडिलांची मीरा शिका देवा, मीरा शिका देवा. हे माझ्या वडिलांची मीरा शिका देवा, मीरा शिका देवा. माझ्या वडिलांची मीरा शिका देवा, मीरा शिका देवा. देवा देवा सेवा पांडुरंगा चरण देवा पांडुरंगा. तुझे चरण सेवा पांडुरंगा. चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मीरा शिका देवा, मीरा शिका देवा. आदर्श बाप जर असेल तर त्यांचा आदर्श संपूर्ण कुटुंब परिवार घेत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मीरा शिका देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. तसाच या बाबांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारावर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा संपूर्ण परिवार आयुष्याची यशोगाथा जीवन मार्गक्रमण करत आहेत. बाप हा कुटुंबाचा आदर्श असतो. आणि आदर्श बाप असेल, विचार संपन्न जर वडील असतील तर त्यांच्या पोटी सुद्धा विचार संपन्नच मुलं जन्माला येतात. अभंगाच्या पहिल्या चरणी चालू करा. येऊ द्या. जय हो जय हो.
तुकोबाराय सांगतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर त्याला येणारी फळं सुद्धा गोमटी आणि रसाळ असतात. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. आता हे चरण हा अभंग जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही बरं का. शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. आपण ह्याचा सर्रास अर्थ असा लावलाय की आई वडील चांगले असतील तर मुलं चांगलीच घडतात. म्हणजे शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी असा आपण सर्रास अर्थ लावला, पण याचा असा अर्थ होत नाही. विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल. बीज शुद्ध आहे मग फळं गोमटी आहेत. ठीक आहे महाराज, पण आपलं शास्त्र पुराण पाहिल्यानंतर कितीतरी ठिकाणी असं पाहायला मिळतं बीज चांगली पण फळं वाईट आहे. काही काही ठिकाणी बीज वाईट आहे पण फळं गोमटीत. मग तिथं कसं काय म्हणायचं शुद्ध बीजा पोटी. नाही नाही, हिरण्यकश्यप राक्षस आहे. नारायण नाव घेऊन त्याला जेलमध्ये टाकत होता. किती वाईट कायदा होता बघा आता. मग अशा हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद, नुसता प्रल्हाद नाही तर त्याच्या नावापुढे आणखी एक शब्द लावा, भक्त प्रल्हाद. नुसतं प्रल्हाद कोण म्हणतं का, भक्त प्रल्हाद. मग हिरण्यकश्यप जर वाईट आहे मग प्रल्हाद रूपी फळ कस काय त्याला गोमटे लागायचं. मग तो कोबरा हे तुमचं कुठं जोडायचं शुद्ध बीजा पोटी. विठ्ठल बीजे वाईट फळे वाईट म्हणले मग धृतराष्ट्र येतो डोळ्यासमोर. ती म्हातारा आडमुठच होत. 100 जन्माला आली गांधारीच्या पोटी. शतमूर्ख तो कोबरा म्हणले 100 आले पण मूर्खच. बीज शुद्ध नाही फळ गुमटी नाहीत. पण हित तसं ना प्रल्हादाला मग शुद्ध बीजा पोटी कसं काय. बरं आणखी एक सिद्धांत असं, भगवान श्रीकृष्णांची धर्मपत्नी जांबुवंती तिच्या पोटी जन्माला आलेला कृष्णाचा मुलगा त्याचं नाव साम. देवाचा मुलगा आहे म्हणल्या कोणत्या लेवल मध्ये राहायचं होता. पण मोठ्याची पोरं काय लय नीट राहतात असं सांगता येत नाही. विठ्ठल सध्या मोठ्याचे जेज बिघडायला लागल्यात. कारण पैसा मुगलक आहे, आई बापाचा धाक नाही, संस्काराचं बीजारोपण नाही, बिघडून गेली सगळी पुढची पिढी. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम तसा चांगलाच होता पण संगत वाईटाची होती. ही संगत फार मॅटर करते बरं का. तुम्ही कुणाच्या संगतीत हे फार महत्वाचं आहे. एक जणाने पेडा बनवला, नातेपुत्यात गेले ऐकायला ओरिजिनल पेडा, पण कुणा संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकतात तिथं पेड्यावाल्याने दुसती केली. पेड्यावाला मोठ्याने बॉम्बलायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतय. ते त्याच्या पुढे ऐकायचं ना उंदर मारायचं, लय गोड्याने खाल्लं की मरत. अशी फिटकडी बसली लोकाला कळाना पेडा खाऊन मरते. कुत्र खायला मरायला जाईन तिकडं. मला फोन केला, माऊली पेडा ओरिजिनल आहे पण माल खपाना कसं काय. म्हणलं गल्लीत कोणत्या उंदरावाल्याच्या अक्कल आहे का. मिठाईवाल्याच्या चौकात जा, 1.5 तासात पेड खालास याला म्हणायचं संगत. सज्जन को सज्जन मिले तो दो मारे बाता, दुर्जन को दुर्जन मिले तो दो मारे लाता. चांगल्याला चांगलं भेटल्यानंतर आयुष्यामध्ये प्रगतीच होत असते. पतन उद्धार संघाचा महिमा. संगत साम हा चांगला होता पण संगतीने बिघडला. वाईट मित्र मंडळींच्या संकेत राहिला आणि गावामध्ये साधू आल्याने एक दिवशी साधूची थट्टा करायचं ठरवलं. त्या साम दिसायला सुंदर होता, त्या देवाचाच मुलगा म्हणल्यावर सुंदर असणारच ना. त्याला स्त्रीचा वेश धारण केला. त्या सांबाला साडी घातली. साधूच्या महाराजांच्या पुढे जाऊन म्हणले, सांगा महाराज याला मुलगा होईल का मुलगी. मला एक जणाने विचारलं होतं. आधी 5000 पुढे ठेवलं. रामकृष्ण हरे. मी मला रामकृष्ण हरे. ते मला ही माझी मिसेस आहे, जोडीनं पाया पडायला. तर मला छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणचा जोडा, आनंदाना संसार करा, समजून घ्या, शेवटपर्यंत कडलावा. ते मला महाराज 5 दिले. ते म्हणलं मग कशासाठी. याला 9वा महिना सांगा ना पोरगा होईल का पोरगी. मग मला कळालं पैसे का दिल्यात. आता पोरगा आणि पोरगी जर मला कळत असतं तर मी रोज गाव फिरलो असतो का. मी कोण सांगितलं मला विचारतोय म्हणजे पोराचीच अपेक्षा. नाहीतरी 99% लोकांना अपेक्षा. आपल्याला एवढं काय इतके येडे आहेत का काय. आपण कळतं ना ह्याच्या मनात. 100% म्हणलं पोरगाच होणार. त्यांनी बाह्याच मागं सरल्या. पोरगा नाही झाले मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही तर मुलगी. आपल्याला काय कळतंय. साधूला सगळं कळतंय. ते त्रिकाल ज्ञानी आहे. साधूची थट्टा केली पण साधूला जरी कळत असलं तरी एक स्त्रीच्या बाबतीत ठीक आहे ना. पण पुरुष असून स्त्रीचे कपडे धारण केले. देवाचा मुलगा साम सांगतो बरं का. ही शुद्ध बीजा पोटी कुठं जोडायचं ह्याच्या विषयी चाललाय, नीट लक्षात ठेवा. आणि मग साधूची थट्टा केली. साधू महाराज म्हणले येड्यावानी करू नका, जावा महागारी. म्हणले आमचं कसं असतं, आम्ही मोठी माणसं ही मुडिष्ट असते, ती लहरी असते, त्यांच्या सगळ्यांची मन राखायचे त्यांना जमत नसते. म्हणले तुम्ही जाऊ म्हणले महागारी.
उगा येडेवाणी करू नका. माझा उगा शब्द फिब्द गेला तर मग तू देवाचं पोरग असू नाही तर देव असू नाही तर देवाचा बाप असू नाही तर तुम्ही तिघ संघच असू. साधूचा शब्द देवाच्या बापाला सुद्धा खोटा करता येत नाही. ह्यांनी तडाकाच लावला. सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी? साधू महाराज म्हणले का बस. मग तुम्हाला कळतच नसन. आम्हाला बी काय काय भिकार महाराज हात बघून भविष्य सांगा. तुला काय आम्ही होरा ऐका दादो दिसलो का काय? आम्ही ज्योतिषी का काय? तू का बरं नाही म्हणले ज्योतिष सांगणारच हाणून थोबड फोडा म्हणले. स्वतः भविष्य ह्याच्यात नाही भविष्य ह्याच्यातही विटाल. इकडे तिकडे बोंबलत फिरायचं. हातच दाखवून टकुरच दाखवून. कर्म काम काम करा ना. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा, हृदयावर विश्वास ठेवा, विचारावर विश्वास ठेवा. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. विडाल साधू महाराजांना राग आला आणि त्या साम नावाच्या देवाच्या मुलाला शाप दिला. जा म्हणले मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही म्हणले तुला मुसळ होईल मुसळ. नुसतं होणार नाही तर यादव कुळाचा नाश करील. जेव्हा शाप दिला मित्रमंडळी पांगली ना. दुःखात कोण साथ देतो? सुख मे सब साथी सुख मे ना कोई. परिस्थिती चांगली असेल तर लांबचे माणसं सुद्धा जवळ येतात म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे. परिस्थिती भंगार झाली जवळची सव म्हणतात आमचं लांबून लागतंय का? सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोई. पैसा विषय नाही. परिस्थिती तुमची कशी ह्याच्या थोडा बॉक्स इकडे फिरव नॉर्मल थोडा इकडे फिरव. आणि साम घरी आला देवाला सांगितलं. देव म्हणले आता संपला विषय. म्हणले साधूचा शब्द खोटा ठरू शकत नाही. आणि प्रसंग असा घडला त्या साम नावाच्या देवाच्या मुलाला मुसळच झालं. हे मुसळ नाश करत यादव मीटिंग घेतली त्यांनी. म्हणले हे कुठं? आणि लोखंडाचे जे तुकडे तुकडे समुद्रात फेकून द्या. समुद्रात फेकून दिले. त्याच केसापासून लवाळे झाले आणि ह्यांची दारू पिऊन भांडणं झाली. त्याच लवाळ्याचे बाण केले. एकमेकाला हाणामारी केली. यादव कुळाचा नाश झाला. सिद्धांत संपला. मला पुढचं महत्वाचं सांगायचं आहे. देवाचा मुलगा आहे भगवान श्रीकृष्ण तुझा बाप आहे म्हणल्या तुझ्या विचाराच्या क्वालिटी कोणत्या लेवलची पाहिजे? मग देवाच्या पोटी जन्मालेला साम जर चुकीच्या मार्गाला जात असेल तर महाराज मग हे तुमचं जोडायचं कुठं? शुद्ध बीजा पोटी. विरोधाभास दिसतोय तर त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर असं आहे बीज या शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्यावं लागेल. शुद्ध बीजापोटी या शब्दाचा खऱ्या अर्थाने असा अर्थ आहे की शुद्ध संस्कारानं प्रेरित झालेली आपल्या पुढची संतती. बीज या शब्दाचा अर्थ आहे विचार. ज्या बापानं आपल्या पुढच्या पिलांना विचाररूपी बीज ज्या अर्थाने खऱ्या अर्थानं दान दिलं त्यांच्याच पोटी रसाळ फळे गुमटी जन्माला येतात. विडल आई वडील चांगले की असं नसतं. कित्येक माळकऱ्याचे पोरं पेताडे आणि कित्येक पेताडाची पोरं वार करीत. भाषा कळते का बघा? पेताडांची पोरं हरिभक्त नाहीत का? आणि माळकऱ्याचे काय पेत नाहीत का? अय गुरसाळे मग ही जोडायचं कुठं? शुद्ध बीजा पोटी. विठाला तर बीज शब्दाचा अर्थ विचार. जास्त डोकं लावायचं नाही. जिथं विचाराचं बीज आहे संस्काराचं बीज आहे तिथं रसाळ फळ गुमटी जन्माला येतात. खऱ्या अर्थानं हे सज्जनाचं वर्णन केलेलं आहे. सज्जन हा असा विषय आहे की तो संतही नाही आणि तो दुर्जय नाही. ह्याच्या मधला दो आहे बरं का सज्जन म्हणजे. आणि मला खरं सांगा कोणत्या आई बापाला वाटतं की आपल्या पोटी संत जन्माला यावं? खरं सांगा. माझ्या पोटी संत जन्माला यावं हिमालयातनी जावं किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी घरादाड्याकडे लक्ष देऊ नाही भंडारा डोंगरावर जाऊन तुकोबऱ्यांसारखं तप करावं असं कोणत्या आई बापाला वाटतं? खरं सांगा बरं. लबाड बोलायचं नाही. उलट एखादा लय जर परमार्थाला चिकाटलं तर त्याला हे प्रमाण आहे. काय पोरा लागली चट धरली वाट देऊळाची धरली वाट देऊळाची धरली वाट देऊळाची. काय पोरा लागली चट धरली वाट देऊळाची धरली वाट देऊळाची. काय पोरा लागली चट धरली वाट देऊळाची धरली वाट देऊळाची धरली वाट. काय पोरा लागली चट लागली देवळाची
वाट देवळाची. एखादा लय देव देव करायला लागला तर आई बाप सुद्धा शिवे देतात. नुसतं बोंबलत फिरतोय, रुपया घरात आणि ना पोरांना शाळेत फी भराय पैसे नाहीत, बायको दुसऱ्या सरांना खुरपाय जातील, हे वाचला इठ्ठल इठ्ठल करीत. आपल्या पोटी संत जन्माला यावं असं कुणाला वाटतं का? खरं बोला. नाही, कोणच्याच आई बापाला वाटत. माझ्या पोराने 65 लाखाची जागीरदारी इंद्राणीत बुडवाव, हाय का आई बापाशी? 400 एकर जमीन दान द्यावं किंवा 22व्या वर्षी संजीवन समाधी मुलाने घ्यावं, आहे का? नाही. ठीक आहे, मला मुद्दा महत्वाचा सांगायचा, नीट आहे का? माझ्या पोटी संत जन्माला यावं असं कोणत्या आई बापाला वाटत नाही. बरं, आता उलट आहे का? माझ्या पोटी दुर्जन जन्माला यावं असं बी कोणत्या आई बापाला वाटत नाही. खताड यावं, पेताड यावं, हाणामाऱ्या करणारा, धराधरी, वडावडी, काळं पांढरं, जुगार, मटका, काय अजून XYZ पुढची यादी तुम्ही लांबवा निवांत. हे असे मूर्ख चाळे करणारा माझ्या पोटी दुर्योधनासारखा जन्माला यावा असं कोणत्या आई बापाला वाटतं का? नाही. म्हणजे तुम्हाला संत नको, तुम्हाला दुर्जन नको, मग तुम्हाला नेमकी क्वालिटी पाहिजे कशी? भाषा कळते का? बघा, आपल्याला दुर्जनही नको, संतही नको, याच्या मधला दुवा आपल्या पोटी सज्जन मुलगा जन्माला यावा असं प्रत्येक आई बापाला वाटतं. वारी करणारा, आईवडिलाची सेवा करणारा, धर्म जपणारा, नीतिमत्तेनं कमवणारा, कुटुंबासोबत संसारासोबत परमार्थही करणारा निर्व्यसनी मुलगा, ही क्वालिटी सज्जन शब्दात आहे. विठ्ठल संतही नकोय, प्रत्येक जण संत होऊ शकत नाही. दुर्जनही नकोय, ती लय व्हायला तयार आहेत पण त्याची बी गरज नाही. आपल्याला सज्जन, आपल्या पोटी चांगली संतती जन्माला यावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. अशी संतती जन्माला येण्यासाठी काय करायचं? तर बीज या शब्दाचा अर्थ संस्काराचं बीज, विचाराचं बीज, संत संगतीचं बीज त्याच्या जीवनामध्ये तुम्ही पेरा, तरच फळे रसाळ गोमणी. ठीक आहे महाराज, पण आता आमचा बारीक प्रश्न आहे, बीज शुद्ध आहे आणि फळ रसाळ आणि गोमटे आहेत, हे नेमकं ओळखायचं कसं? अभंगाच्या दुसऱ्या मुखी अमृता जीवा
शुद्ध आहे. आवाज दे थोडा. हे ओळखायचं कशावरून आणि त्याला आलेली फळं रसाळ आणि गोमटे आहेत. त्या गोमट्या फळाचं हे लक्षण सांगितलं बरं का दुसऱ्या चरणात. मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. एका चरणात 2 तप सांगितले. मुख म्हणजे हे झालं वाचेचं तप, आणि देह देवाचे कारणे हे झालं कायिक म्हणजे शरीराचं तप. तपाचे 3 प्रकार, कायिक, वाचिक आणि मानसिक. 2 तप एका चरणात सांगितले. मुखे अमृताची वाणी, आपली वाणी अमृतासारखी असावी, गोड असावं, लोकांना वाटावं, ह्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं. काय काय माणसं इतके व्हाय व्हाय करत्या, लोकांना म्हण बंद कर रे तू, बोलणंच नीट नाही. कोणत्या तत्वाला धरून नसतं माय. अमृतासारखी वाणी, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोलणं असावं. आणि एक वाक्य सांगा, ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं माय. जीभ फार महत्वाचा विषय माय. ती नेते फिते कशाने घडतात, काम फिम कुणी करीत नसतं. तुम्हाला खरं सांगतो, काम होतं नसतात, जग आहे तोपर्यंत लोकांच्या इच्छा पूर्ण होत नसतात. पण वक्तृत्व ही सुद्धा कला आहे मायबा. असं माहोल निर्माण करतात, महिना 1.5 महिन्यात ती अशी बोलत येतं ठसून. वाणीच आहे बरं का हा सुद्धा. आम्ही बोलतोय हा वाणीचाच प्रकार आहे ना. मुख्य वक्तृत्व ही फार मोठी कला आहे मायबा. समाज जिंकण्याची कला आहे. विडल त्याच्यामुळे वाणी आपली गोड असावी मायबा. एक दिवशी काय झालं, दातांनी जिभेला दम टाकला. दात जरा रगेलं इथं दगडावनी, आणि जीभ बिचारे आपले लवचिक, लवून वाकून आपलं. हम 32 तुमा केले माय. दात म्हणले आम्ही 32 आहे, तू एकटी नीट राहायची. पण जीभ म्हणली शायनिंग करू नका, तुम 32 हम अकेले माय, लेकिन एक बार तेडी चलो तो 32 भी गिर जाय. मी एकटीच आहे, पण मी जर एखाद्याला वाईट बोलले तर लोक काय म्हणतात, दातच पाडीन. म्हणजे बोलती जीवन पडत्यात काय दात. तेव्हापासून दात म्हणलं कुणाचा बी तुकडं करा, पण जिभेला सांभाळा. विठ्ठल मला एक सांगा, दाताने बी शायनिंग का करावं? जन्माला आले त्यावेळेस दात होते का? नंतर आलेत 5-6 महिन्याच्या पुढे. मरताना दात राहतात का? आधीच 60-70 मध्येच खलास होऊन जाते. म्हणजे सुरुवातीला बी नाहीत आणि शेवट बी नाहीत, मधीच शायनिंग आहे दाताची. जीभ जन्माबरोबर आली, मृत्यू बरोबर आपल्या शेवट जाणार आहे. हे हुशार माणसाचं लक्षण. आणि ही मोकार शायनिंग हाणणारी असतात ना, त्यांचा मधला भेटर नसतो. सुरुवातीला बी नाही, शेवट बी नाही. हे दात बर का. आणि जर पोटात जर देवाने दात दिला असतं तर ह्या जातीनं आईची आताडे सुद्धा कुरतडली असती. विठ्ठल देवाने सांगितलं तुमचं लेट प्रमोशन म्हणले 5-6 महिन्याच्या पुढं. आणि ती बी नीट राहणार तर पहिलं पडत्यात परत दुधाचे दात, परत दुसरे. पण जीभ नम्रता आहे. जीभ म्हणजे वाणी आहे. वाणीनं मायबाप, मुखी अमृताची वाणी, याचे 2 अर्थ आहेत. वाणीनं गोड बोलावं हा पहिला अर्थ, आणि अमृताची वाणी म्हणजे अमृतासारखं भगवंताचं असणारं गोड नाम आपल्या वाणीनं अखंड घेत राहावं, म्हणजेच मुखी अमृताची वाणी. तुकोबारांची काय वाणी होती? दिनरजनी हाची धंदा गोविंदा ते रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत. किती भजन. हेल्प माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत झाली. रवाचा माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत झाली. माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत झाली. माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत झाली. चंदा या नामाचा घेतला ते, चंदा या नामाचा घेतला ते, घेतला ते. माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत. नावर वाजा, नावर वाजा, नावर वाजा.
माझी मज झाली अनावर वाचा. ऐकत नाही आता कोण वाचा करते काय. गोविंद गोविंद मना लागले या छंद. याला म्हणायचं मुखी अमृताची वाणी. अखंड भजन संत महात्म्याने केलेलं आहे मुखाने. आणि आपली वाणी कायम दुसऱ्याला शिनवण्यातच गेली. मायबाप टीका निंदा ह्याच्यातच आपली वाणी नाही. स्वतः कधी चांगलं करणाऱ्याला कधी चांगलं म्हणणार नाही. आवाज मागाशी होता तसा ठेवा. बदल गावात वाळ इको कमी करा थोडं. छान आवाज लागला मग तसं चेंज करू नका सर. आणि गावात एखादा माळकरी वाढला, वारकरी झाला, व्यसनमुक्त झाला, आपली वाणी गप्प मान त्याला टोचूनच बोलणार. म्हणजे खाताड प्याताड होता तवा बी नाव माळकरी झाले. आता काय गंधन बुकान हरिपाटन गाथान काकडा ज्ञानेश्वरी आळंदी देऊन पंढरीन पैठण त्र्यंबकेश्वरन 4 धाम तीर्थ यात्रा ते म्हणतो नसती गाती तर बरं झालं असतं. ही आपली वाणी कायम दुसऱ्याला टोचवण्यातच गेली हो. आता इतका सुंदर कार्यक्रम या परिवाराने केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असेल. कशामुळे केला असेल बार. करू नको पण जळू नको ना. आहे तोपर्यंत तू तर आई वडिलांना त्रास दिलाच. गेल्यानंतर तुझ्यात तर काही धमकच नाही अन्नदान ज्ञानदान करण्याची. जे करते ते त्यांना तरी आपल्या वाणीने शिनवू नका. विडल आपली वाणी मायबाप. तुकोबरायांची वाणी मायबाप. तुका तरी सहज बोले वाणी. त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. वेद पाणी भरायला लावतं. तुकोबराय म्हणतात ही माझी वाणी मायबाप. वाणीनं अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन केलं म्हणून तुकोबरायांच्या वडिलांचं पुण्यस्मरण सुद्धा साक्षात भगवंतानं पार पडलं. ही वाणीची ताकद आहे. विडवलं पहा तुकोबरायांचं चरित्र. वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तुकोबराय मुखी अमृताची वाणी भजन करत करत भंडारा डोंगरावर गेले. जिजाबाईला टेन्शन आलं. कार्यक्रम कसा पार पडायचा. मालकच गायब झाले. कसं नियोजन लागायचं. देवानं विठेवनं उडी टाकली. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. साधावया भक्ती काज माईक चालू ठेवा. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. पैसे देऊन माणसं काम करीत नाही. तो सध्या एक जणाला एका पोराला एका शेठजीकडे 50,000 रुपये महिन्यात ठरला. शेठने सांगितलं काम नीट करायला लागलं. म्हणलं नीटच करतो काम. 2 अटी मान्य करावं लागते. पहिली आठ झोपीतून उठलं की जेवायला लागतं. दिलं. दुसऱ्या आठ मला जेवलं की झोपावं लागतं. इतका हाणला पाहिजे तुला. अरे उठलं की गिळतो, गिळलं की मुरासतो. काम काय सपन्यात करणार आहे का. पैसे देऊन माणसं काम करेना. आणि देव हा भक्ताच्या बरे फुकट काम करतो. कुठं काम केलंय. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. भक्ती भावे नीलावंत जात पाये. अनन्य भक्ती भावे नीलावंत जात पाये. अनन्य भक्ती भावे नीलावंत जात पाये. अनन्य भक्ती भावे नीलावंत
साक्षात भगवंत कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळावंदी त्यांचे पाय प्रत्येक संतांच्या घरी भगवंतानं काम केलं तसं तुकोबरांच्या वडिलाचं पुण्यस्मरण सुद्धा साक्षात भगवंताने पार पाडलं पुण्यस्मरण संपन्न झाल्याच्या नंतर तुकोबराने भगवंताला विचारलं माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती तर देवाने उत्तर दिलं तुकोबराया तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे आणि या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं जसं तुकोबरांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला भगवंत आले तसं आज याही बाबांच्या पुण्यस्मरणाला भगवंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही याचं कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा माझे भक्त गाते जेथे नारद आम्ही उभा तेथे तयापाशी पांडवा मी हरपला घेऊ जेत नाम घोष बरवा करते माझा जिथं भगवंताचा जय घोष आहे तिथं साक्षात भगवंत आहे विडल ह्या घटना का घडतात तर तुकोबरायांच्या मुखातून भगवंताचा अखंड नामाचा नुसता नाम नाही ओघ तुकोबराय नाम घेत नव्हतं तुकोबरायांच्या मुखापुढं नाव नाचत होतं त्याला एक ज्ञानोबरायांची होई जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत आशे माझे ते जन्म सहस्त्रची ओळखीचे एक वेळ मुखाया एक वेळ रामकृष्ण हरी मुखाला याला अनंत जन्माचं तप लागतं वारकरी कुणी होत नाही महाराज कुणी होत नाही सांप्रदायिक पेताड कुणी होईन गुटका कुणी खाईन वाईट वागाय त्रास काय दर्जेदार माणूस होण्यासाठी वारकरी सामने तत्व जपण्यासाठी तुका म्हणे होता ठेवा तो या भावा किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली हरिभक्त होण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं नामस्मरण करण्यासाठी सुद्धा पुण्य असेल तरच नाम मुखाला येते कोणाच्या येत नाही आणि अशी अखंड तुकोबरांची वाणी मुखी अमृताची वाणी हे झालं वाचे जातं देहाविषयी देह देवाचे कारणे हा देह त्याने देवासाठी समर्पित केला आहे देहावर नव्हतेच ते तुकोबरांचे धर्मपत्नी जिजाऊन तिचा भाऊ एक दिवशी जेवायला जिजाऊचा भाऊ यांचं भावाला प्रेम असतं महिला मंडळाचं संसार बघा किती चिकाटीने करतात संसार करताना तेलात पैसे काढतात मिठातलं काढतात जिरीतलं मोहरीतलं नवऱ्याच्या खिशातलं स्टॉक गोळा करणार माहेरला जाणार साडी घेणार गावात बोंबलणार भावाने घेतली त्याला बिड्या वडाय मिळाला आणि तुम्हाला साड्या घ्याय मोकळाय का तो हा रांगत जाताना सांगत येतात खायचं एकाच आणि गायचं एकाच आणि वरून मालकाला साडी टाकते भावानं घेतली ते मी म्हणतो छान यार तुझाच माल आहे कपडे धुताना हिकडच पैसे चोरायचं आणि तिकडून 2 मनी करून आणायचं आणि इकडं परत बोबाटा करायचं की माझ्या भावाने मनी केलं अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना तेच मोकार फिरतोय कुठं सप्ताह आहे का बघा आणि तुम्हाला काय मनी करीन देव हे बहीण भावाचं प्रेम आहे ना हे सरकारला थोडं कळालं म्हणून त्यांनी योजना काढली लाडकी बहीण त्याच्यामुळे बहिणी खुश आहे सध्या काय 13-14 पर्यंत आकडा गेला होता एकच हप्ता मध्ये लेट झालं तर मरायला लागल्या होत्या काय काय बहिणी मलाच फोन करायच्या माऊली काय मिळय म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का त्यांची चेव सारा नाही म्हणलं थोडा आदिवासी कुत्र्यावानी भांडणं लागल्या ते ती तर थोडी शांत होऊन दे की कोण रमी खेळतय कोण भांडणं करतय हाणामाऱ्या करतय थोडं त्यांचं तर आधी मिटून दे ना मग आपलं बघू आपलं शेवट आपण लास्टला आहे आधी त्यांचा माल त्यांचे कुटुंब त्यांचे मेहुणे जावई त्यांचं कुटुंब त्यांना आधी मोठं होऊन द्यावं लागतं मग आपल्यापर्यंत येत असतं विठ्ठल लाडकी बहीण लाडका दाजी मला कागद वागू जशी तू ती घरी त्याला वाटत तेवढंच प्यायला महिन्याला महिन्याला 1.5 तुझं वनडेचं टार्गेट आहे तेवढं 1.5 तुला महिन्याला कसं पुरत हा बहिणीचं भावाप्रेम असतं जरूर असावं आता बहीण भावाचं प्रेम राहिलेलं नाही थोडं महाग सारखं बरं थोडं सारखं आणि काय ते जरा थोडी चुकीची सिस्टीम झाली एक आलं की पुढनंच येतंय ते सगळं डिस्टर्ब होतं लिंकला असे मागून येडा घालून ये आता परत येणार त्यांना कोणी सांगायचं आता आपले शब्द गेले संपून ते मागून येणाऱ्याला कुठं ऐकू गेले तो विठ्ठल आणि बहीण भावाचं प्रेम जरूर टिकवा जमनीला मार्केट आल्यामुळे प्रेम सुद्धा आता राहिलं नाही MIDC इंडस्ट्रियल एरिया समृद्धी हायवे रोड जिकडं वाढले सरकारचा पैसा आला बहिणींची नाव उतर्यात तशीच आहे तिथल्या भावांना इतरा बहिणीचा कस काय तडाखा आहे ती म्हणतात नको रे भाऊ पार वाढला पण बहीण नाही
सह्याच देत नाहीत. एक अर्ज टाकला तरी भाऊ लाख होतोय. पैसा आज असेल उद्या नसेल. नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. बहिणीने बी थोडं मापात घ्या आणि भावाने बी बहिणीला सहकुशीनं द्या. विठ्ठल कालच झाला भावाचा उपवास. आज नागराजा तुझी आज नागपंचमी. आपण त्या नागदेवतेला सुद्धा भाऊरायाची उपमा देतो. ही आपली संस्कृती आहे. विठ्ठल त्यामुळं जिजाऊचा भावाला जेवायला ते मोठ्या घरचं होतं. भावाला म्हणल्यावर जिजाबाईला इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात कोणत्याच भाजीत मीठ नाही. असं होतं बरं का आनंदामध्ये. आनंद पचवा येत नाही. काय करणार रडत यात. आनंदात बी रडत येत. आनंद पचवता आला पाहिजे, दुःख गिळता आलं पाहिजे. आणि ती इतका आनंद झाला जिजाबाईला, तिने कोणच्याच भाजीत मीठ टाकलं नाही. तुकोबारायन त्यांचा मेहन आपले मंडळीचा भाऊ बसले जेवायला. 1 2 3 वदनी कवळ सुरू केलं तुकोबारायने आपलं. आणि जेव्हा मेहण्याने घास उचलला त्याला कळलं भाजीत मीठच नाही. बरं मागाव कसं मेन मालकच मागाना, दाजीच गपईत. तुकोबारायचं मागाना ना. बरं पूर्वीची माणसं मर्यादाशील होती. माय बाप असं वाच 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 करीत नव्हते. आता मिठान पूर्वी तसं नव्हतं. काय 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. काहीतरी त्यावेळेस मर्यादा असतील ना. मेन माणूस जर असं नाही. पूर्वी बघा तुम्ही गावात जुनी अशी माणसं जर टोपी मिशावाला म्हातारा जर जुनं राजकारण निघाला ना गावात टार 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 बाकीची माणसं भी येत होती. आता हनत्यात त्याला. आता काय मर्यादा नावाचा गोष्ट आपल्याला आदरणीय वंदनीय पूजनीय हे शब्द मेले महागत. आता तसलं काय. आता रगीलपणा हुकुमशाही मनगडशाही ह्या शब्दाचा सध्या जन्म झालाय. विठ्ठल दाजीत मीठ मागत नाही तर आपण कसं का मागायचं. तसंच आता मीठ नसले खवडते का. मीठ स्वस्त पदार्थ पण फार महत्वाचा आहे बरं का. नसेल तर रुचीच नाही. आणि मग त्याने आपला अर्धी चतकोर खाल्ली तसेच बळबळ आपलं धुतला हात. तो कोबाराने हाणलं मस्त पैकी. ते वार करे ती काय. आणि मग बसले परत बाजव. आणि नंतर जिजाबाई जेव्हा बसले जिजाबाईने घास मुखात घातला आणि जिजाबाईच्या लक्षात आले की कोणत्याच भाजीत मीठ नाही. पळतच आले भावाकडे नाही तो कोबारांकडे. महाराज तुमच्यामुळं माझा भाऊ जेवला नाही. तू कोबारा म्हणजे त्याला भूक नसेल. तो वडापाव हाणला असन, मिसळ पाव पाणीपुरी तो बाहेर काही मिळते गाड्यावर तिकडून चुपून आला असन. आणि मग हिथं परत डबल चोपा तो काय बक्का सुर काय काय किती टाइम खाते त्याचा विषय सोडून दे. पण तो डबल टाइम तसं नाही ना जेवणार म्हणले. ते आधी जेवला असन. नाही म्हणले कोणच्याच भाजीत मीठ नाही. अगं आवले किती ग इडी तू. भाजीत मीठ नाही त्यात माझा दोष काय. स्वयंपाक कुणी केलाय तू. वाढला कुणी तू. माझ्या वस का. अहो पण तसं नाही महाराज. तुम्ही घराचे मेन मालक आहेत. काही कमी जास्त सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. तो कोबारे मला आवले अजून मी मला ओळखलंच नाही काय. वैकुंठाला जायची पाळी आली तरी अजून मला तू कोबारा समजते. तू कमी जास्त भाजीत मीठ झालं हे कळण कुणाला. जो काय खातो याचं ज्याला भान आहे त्याला. तुला आमचं प्रमाण माहिती का. काय खातो आम्ही काचा या सांगाती. काय खातो हेच आम्हाला कळत नाही. कैसे हे लागती नियनमुखी मुखाला कसं लागतं हेच जर आम्हाला कळत नाही. आणि तू कमी जास्तच विचारते हे असं का झालं. देह देवाचे कारणी. त्यांचा देह त्यांचा राहिला नाही तो भगवंताच्या ते देहावर उदासीन आहेत. भक्ताई से जाना जे देही किंवा उदासीनाचा देह ब्रह्मरूप
किंवा स्वायसा कोठे आठवची नाही, देहेच विदेही, देहात राहून विदेही अवस्था आमची झालेली, कारण आम्ही आमचा देह देवाच्या कारणासाठी अर्पण केलेला आहे. यालाच म्हणायचं देह देवाचे कारण. यात आणखी एक मुद्दा सांगतो, देवाचे कारणी यासाठी संत आहेत आणि देह देशाचे कारणी यासाठी महापुरुष आहेत. विडल ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केला, देह देशाचे कारणी. महाराष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी जो सैनिकांनी लढा दिला, देह देशाचे कारणी. जवळच सांगतो, आर्मीतले जवान देह देशाचे कारणी. देश घ्या काय देव घ्या काय एकच अर्थ आहे. देशासाठी उभे आहेत. खऱ्या अर्थानं ही सुद्धा फार टोकाची सेवा आहे मायबाप. आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, गोरगरिबाचे लेकर सीमेवर उभा आहेत. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, ते रात्रीने डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जीवावर इकडे आपण सप्ताह अखंड नामयज्ञ सोहळे, यात्रा, कीर्तन महोत्सव करतो. त्या आर्मीत त्या जवानांसाठी सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे फार मोठे त्यांचे आपल्यावर असलेले उपकार आहेत. आपलीच लेकर आहेत, देश सांभाळतात. आणि त्याचा बाप शेतकरी हा देशाचा कणा आहे. म्हणून लाल बहादूर शास्त्रीने योग्य नारा दिला, जय जवान जय किसान. ही दोन माणसं सुखी राहिली पाहिजे, शेतकरी आणि जवान. यांच्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये कृतज्ञता पाहिजे. विडवलं कुणाची पोर आहेत आर्मीत? अहो सर्वसामान्यांची आपलीत म्हण. वारे करायचे शेतकरी. एका तरी आमदाराचा पोरग आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा? का बरं? तुम्ही तर लय भाषणात मानता तुम्हाला समाज सेवा करायची, देश सेवा करायची. मग ही काय करतात इथं? तुमची पोरं कस काय आर्मीत नाहीत बुवा? गोरगरिबाचीच कस काय? ही विचार करण्याची गोष्ट. म्हणजे तो फल आपल्याला द्यायचा, माल ह्यांनी दाबायचा. ही मोठ्याची क्वालिटी. विठल सर्वसामान्य मोठी माणसं देश बुडवण्यासाठी असतात आणि सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात. त्यामुळं हे लोक म्हणतात, काय म्हणतात की अर्थशास्त्रज्ञांच्या, व्यापाऱ्यांच्या जीवावर देश चालतो. अरे माझा बळीराजा शेतात धान्य पिकवतो, त्याच्यामुळे अख्खा भारत देश 2 टाइम सुखानं खातो. ते शेतकऱ्यामुळे देश चालतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं शेतकऱ्यात का मजबूत नाही हो जगात कुणी. अहो रात्र म्हणू नका, दिवस म्हणू नका, चिखल म्हणू नका, ऊन म्हणू नका, पाऊस म्हणू नका, ते भीत नाही. चिखलात कणा कण चलतो, काटा सुद्धा त्याच्या पायात मोडत नाही. इतका तर पाय मजबूत झाला, असा काटा धुमता होतो. बघा तुम्ही, ओरिजिनल शेतकरी पाहिजे. आईत खाऊ नाही, त्याच्यात बी 2 प्रकार आहेत. आता तेच सध्या वाढलेत. मला एक कळत नाही, काय काय असे शेतकरी नमुने येतो वस्तीनं गावात. ते सकाळी 7ला दूध घालायला जाते, सकाळी 7ला गावात येते. ते 7ला दूध घालायला आलेला माणूस घरी नेमका कितीला महागरे जावा? 8-9 ठीक आहे ना, तास 2 तास. तसं तर 10 मिनिटाचाच खेळ आहे दूध घालणं. म्हणजे काय किटली वाटायची फक्त कॅन्डात. पण ह्यो 12ला घरी जातो, म्हणजे 5 तास तू कोणत्या कंपनीत दूध घालतोय बा? तुझी डेअरी कोणत्या कंपनीची बुवा? अहो दूध 10च मिनिटं घालतात, पण ह्यांच्या गप्पा कुचाळक्या संपतात का? ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्याचा चहा, त्याची कॉफी, त्याचं दूध, ह्याचं पान, त्याची तंबाखू, चुना तिसऱ्याचा, पुड्याचा, त्याच्या 5 तास वाच 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 गावात. आणि काय सत्कारणी वेळ आहे का? त्यो मोकार आहे ना. अरे 7 ते 12 काम बी किती करायचं? महिलांकडून शिका. स्वतःच आवरून, मुलाचं आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणी फुनी करून, त्यांना शाळेत पाठवून, पोरग तालुक्याला शिकत असलं तर त्याचा डबा रेडी करून, त्याला एसटीला पाठवून सगळं रेडी करून, सासू सासऱ्याचा आवरून, सगळा डबा बांधून, ह्या 11ला राहणार खुरपाय तयार. आणि ह्यो गावातून 12 डायरेक्ट तिकडे तो लिंबाखाली बसतो. लय भूक लागली गाड्या आपल्याला, वाडा घरी जेवायला. तो काम काय केलं बा 5 तास नेमकं? ह्या महिलांमुळे तुमचे संसार टिकून येत. एकदा मातृशक्तीच्या नावानं टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा जोरदार. टाळ्या सुद्धा मोकळ्या मनाने वाजविनात, इतके ते रगील आहेत हे. अरे कधीतरी चांगलं मना बायकांना, आईला, स्त्री शक्तीला, बहिणीला. नाही जड दगड. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याचे बायको हँडल करते. ते त्या बिचाऱ्याला राग नाही, लोभ नाही, कवा मानाची अपेक्षा नाही. कोणी माना, कोणी वंदा, कोणी निंदा. त्यांचा आपला कामाचा धंदा, ते सुट्टी देत नाही. तर काम मात्र कामान. शेतकऱ्याची भांडणं होत नाही. चुकून झाली, नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसंत ती स्टँड पर्यंत जाते. तिथे गेल्या विचार करते, ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न
शेजारी म्हणली 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय महागारी फिरली. म्हणली आता काय आपलं रुसायचं वय राहिलं का, पुरीचं आज उद्या लग्न होईल, पोरग कामाला लागन, सुनबाई आणायची, ह्यांची तुकड्याची पंचायत आहे. हॅलो हॅलो. आणि मग आपल्याला काय रुसून जमतंय का, म्हणजे सुटत तर नाही आणि बोलल्याशिवाय तर राहत नाही. पण शेतकऱ्याचं वडून तांदून का होईना पण शेवटपर्यंत संसार कडला नेते, त्याला खऱ्या अर्थानं भाग्य लक्ष्मी म्हणायचं. विडवलं शेतकरी आणि जवान या 2 विषय आपल्याकडे कृतज्ञता पाहिजे. कारण त्या जवानांनी त्यांचा देह, बाकीच्या नोकऱ्या जगण्यासाठी आहेत, आर्मीतली नोकरी मरण्यासाठी आहे. देह देशाचे कारणी, देश म्हणजे देवासाठी, देशासाठी त्यांनी आपला प्राण अर्पण करण्याची ताकद असते. त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव असावा. म्हणून मुखाना अमृतासारखी वाणी, देह देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी त्यांनी अर्पण केला. हे 2 तप झाले. वाचेचं तप झालं, देहाचं तप झालं, पण मानसिक तप अभंगाच्या 3ऱ्या सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, ओ सर्वांग निर्मळ, 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 ओ सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ, चित्तजैसे गंगाजळ, जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, हॅलो हॅलो. मुखी अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी, मुखी अमृताची, मुखी अमृताची वाणी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय मानसिक तप सांगतात. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. त्या सज्जनाचं, त्या हरिभक्ताचं जी फळं गोमटी आणि रसाळ आहेत कशावरून ओळखायचं, तर चित्त जर एखाद्याचं निर्मळ असेल तर सर समजायचं शुद्ध बेजापोटी, फळे रसाळ गोमटी, चित्त गंगेसारखं पाहिजे. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगेचं पाणी जसं पवित्र आहे, शुद्ध आहे, तसं त्या हरिभक्ताचं चित्त असतं. आणि चित्त जर निर्मळ असेल तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव तुमच्याकडे येऊन गोपाळ राहे तिथे. सध्या सगळ्यात मोठा रोग हा रोग आहे, माझ्या चित्ताचा रोग आहे. समाधानीच नाहीत माणसं, कायम जळाजळी. तो जळकर रोग लय भयानक आहे बरं का. हिची लक्षणं पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हा जळकर रोगाची लक्षणे. नाही शेजाऱ्याने गाडी घेतली ना, समाधानी राहणार. अरे तुला नडी आडीला एखाद्या दिवस कामाला येईल ना, हाक मारले की तो जर पेड वाटे आला ना, सुकानं खाणार नाही. हप्त्या घेतली असेल, अरे त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचंय, आणि तुला हप्ता भरणं होईन कर, तू तर बोंबलतच फिरतो एवढा इमाय, तू कसं काय की असं, तुला काय शिस्त आधी नियोजन लावलंय. म्हणजे खचवणेच, घाबरवणेच, जळाजळी. बोलू नका, मोबाईल बंद करा. आतली जळजळ बाहेर येते शब्दाद्वारे, वाणीद्वारे. मायबाप सर्वांग निर्मळ, ज्याचं ना अंतःकरण निर्मळ ते. असं कधी शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बांधला अशी भावना ठेवा नाही. आपल्याला बांधणं होत, त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचाच चहा प्यायचा, त्याच्याच इशीची हवा खायची, त्याचीच तास 2 तास टीव्ही बघायची, निवांत इकडे घरी येऊन झोपायचं. आपल्या शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो.
भाषा कळते का बघा. जळून काय फायदा आहे मला सांगा ना. जळून तुमची राग होईल, तुम्हाला झोप येणार नाही, तुमचं डोकं जळून, पण त्याचा आपल्याला कसा फायदा घेता येईल ह्याच्यासाठी बुद्धी असावी लागते माय बाप. जळून काय होणार नाही. त्यामुळे आपली माणसं मोठी करायला शिका. हे जळका रोग आहे, ह्याचे औषध बी भेटतं. कधी गेले ते घेऊन या. देहूला औषध आहे, 500 रुपयाच्या आसपास किंमत आहे. त्या औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का. हा, त्याच्यात अनेक इंजेक्शन आहेत, काही सलाईनचे औषध आहेत, काही ट्यूब आहेत, काही मलम आहेत, बरेच प्रकार आहेत. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळन येवनी गोपाळ राहीत. अहो नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. अंत करण्याचा आतून निर्मळ साबण फेसाव फेसन फेसवॉशच काय लावतो, थोबाडाला क्रीमच काय थपितो. आतूनच निर्मळ आणि वरून नटून काय उपयोग आहे. काय करेल साबण हे तसं झालंय. याचं एकच कारण आहे, सर्वांग निर्मळ. आणखी एक वाक्य पुढचं सांगा. स्वतःचं दुःख पचवण्याची माणसात खूप ताकद आहे. माणसा इतकं दुःख कुणीच पचवू शकत नाही. तुम्हाला खरं सांगतो, माणसाला काय तुम्ही लोकल समजू नका. किती बी मोठं दुःख ते पचितोच. माणसाला फक्त दुसऱ्याचं सुख पचा नाही. भाषा कळते का बघा. स्वतःचं दुःख पचवण्याची देवाने आपल्यात पुरेपूर क्षमता दिली, फक्त दुसऱ्याचा आनंद आपल्याला पचवण्याची शक्ती देवाने द्यावी. शेजारी खुश झाला, बाकीचे सगळे मोठे व्हायला लागले, तर त्यांचं दुःख त्यांचं सुख आपल्याला पचवता यावं. सध्या हे रोग लय वाढलाय मायबा, भयानक झाला. आपला गायक वादक परिसरातला कीर्तनकार एकाने संस्था टाकली, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, कारण सहकार्य गाडी घेतली. पहिलं भाडं आपलं. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल, गावाने मिळून खांद्यावर घेतलं पाहिजे. तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरू जा, जळू नका. त्यासाठी चित्त निर्मळ ठेवा. विडल म्हणून चित्त गंगेच्या पाण्यासारखं त्यांचं निर्मळ आहे, सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, हे 3 तप 2 चरणात सांगितले तरच म्हणावं लागेल की फळे रसाळ गोमटी. आणि अशी रसाळ गोमटी असणारी फळं मुखातून अमृतासारख्या भगवंताचं भजन करतात. तेच भजन एकदा करायचं आहे. सर्वांनी हातानं टाळी मुखानं नाम हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचे 2ही मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा सुंदर सोहळा आयोजित करत आहेत. श्राद्धाला एवढा भव्य कार्यक्रम आयोजित केला. या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये चांगले संकल्प करा. हे श्राद्धाला कीर्तन का करायची. गेलेली माणसं परत येणार नाहीत, पण ज्यांना आई वडील आहेत त्यांनी निस्वार्थ भावनेने इथून पुढच्या कालावधीमध्ये आई वडिलांची निस्वार्थ सेवा करावी. हे वैचारिक परिवर्तन घडावं यासाठी धर्ममंडप आहे. आणि आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा. सगळेच महाराज सांगतात सेवा करा म्हणजे काय. माय त्यांना काय झोपाळा करायचा का 24 तास त्यांचे हातपाय चोपायचे, या गोष्टीची त्यांची अपेक्षाच नाही. आपल्यापेक्षा शरीरानं मनानं ही मजबूत आहे जुनी पिढी. आईचा अर्थ की आपल्या शब्दामुळे कधी त्यांना दुखवू नका, आणि दुसरा अर्थ आपल्या कृत्यामुळे त्यांची मान समाजात खाली होईल असं पाऊल टाकू नका. याचा अर्थ आई वडिलाची सेवा करा. ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ नाही. त्यांचं काय हातपाय चोपायचं 24 तास त्यांच्यासाठी पुढं हे सेवा नकोय त्यांना. हे 2 गोष्टी जपा. आणि यासाठी आजची युवा शक्ती शिवाजी महाराजांची मावळे म्हणून घेतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातेला खऱ्या अर्थानं गुरु मानलं होतं, तसे आई वडील खऱ्या अर्थानं आपले गुरु आहेत. हे अंतःकरणात तुमच्या अगोदर ठसू द्या. विठ्ठल आणि म्हणून हे तरुण पिढीचं कर्तव्य आहे. आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा असं अगोदर आम्ही तुम्हाला सांगायचं नाही. अगोदर आम्ही सेवा करायची, मग तुम्हाला सांगायचं. महाराज लोकांनी वारकऱ्यांनी समाज प्रबोधन करणारी लोक ज्यांना आदर्श मानतात अशा व्यक्ती आम्ही वमलत फिरायचं आणि तुम्हाला डोस द्यायचा. लोक बदलाय मोकळे नाहीत. एकदा प्रवचन 10व्याचं चालून महाराज मोठ्याने आरडायचे मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ. लोक म्हणजे खास अभ्यास. एक जणाने चप्पल काढली म्हाताऱ्याने, महाराजा डोक्यात खाड दिसून ठोका टाकला. महाराजाला हल्ल्या गावातले बरं म्हणले म्हातारा डेंजर आहे, धरा महाराजाला. 2-4 पोरं धरायला लागल्या. महाराज म्हणले धरू नका. का म्हणले हे माझा बाप आहे. बाबा मग महाराजाला का चमकिवलं. म्हातारा म्हणते प्रवचनात तुम्हाला सांगता आई वडिलाची सेवा करा, घरीच मला खायला तुकडा देत नाही म्हणून माणसात झपकिवला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आता आम्ही नीट राहायचं. महाराज लोकांवर घेऊन सांगितलं बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला. चेहरच खुलाळलं तुमचं. 2 तास हसले नाही, पण महाराज लोकांवर घेतलं की किती मनातून तुम्हाला आनंद समाधान. अरे आमचंच कसं पटत तुम्हाला. अरे आमचं नाही तुमचं सांगितलंय, फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय. विठ्ठल
चालत बोलत दैवत माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने न जावे तिथानी तेने न जावे तिथानी कुंडली के काय केले कुंडली के काय केले तेने न जावे तिथानी तेने न जावे तिथानी कुंडली काय केले कुंडली के काय केले काय केले काय केले चालत बोलत दैवत पुंडलिक आपल्या सगळ्या वारकऱ्यांचा मुकुटमणी आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. काय साधना केली, आई वडिलांना देव मानून त्यांची निस्वार्थ सेवा केली. भगवंताला तिकडे यावं लागलं आणि पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. हे आई वडिलाची सेवा. म्हणून तरुण मुलांनी आई वडिलाची सेवा करा. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान अभिमान तुमच्या जीवनामध्ये असावा. शिवाजी महाराजांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या माती आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे त्यांचे विचार जीवनात ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. निर्व्यसनी जीवन जगा तरुण पिढी. आणि व्यसन फक्त काय हेच नाही, मोबाईलचं सुद्धा सध्या व्यसनच लागले ना. माणसासाठी मोबाईल आहे का मोबाईलसाठी माणूस हीच कळायला मार्ग नाही. सोशल मीडिया किती वापराव ह्याला बी काहीतरी लिमिट आहे का नाही भाऊ. या पोरांच्या मोबाईलचा जर स्क्रीन टाइम बघितला ना, म्हणजे एका दिवसात 24 तासातला ह्यांनी मोबाईल किती तास बघितला बा. 18 तास 17 तास ह्यांचा स्क्रीन. म्हणजे तू काय काम करतोय बा मोबाईलवर. तू IT इंजिनियर रे का काय 24 तास का युट्यूबवर कीर्तन ऐकतो तू. एवढं 18 तास तुझं स्क्रीन टाइम. तुझं डोकं हँग होईल ना. इतकं कुठं काय ते मशीन आहे ती. किती वापराव ह्याला बी मर्यादा आहे ना. ऑस्ट्रेलिया देशामध्ये असा कायदा आहे 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी. अकाउंटच ओपन होत नाही, करायचं बी नाही. चाकोरीबद्ध माणसं तसं काहीतरी देशात नियम होणं गरजेचं आहे. देश बी आपल्याला लई मोठा असल्यामुळे कोणाचे आणि मोठ्यांची जी इच्छा नाही लोक बदलत. त्यांना वाटतं ही शहाणी केलं आपलं कसं चालायचं बा. त्यांना वाटतं ही हाय ईड ही आहे असं चलू द्या. म्हणजे त्यांचं मग सगळं खपून जात आहे ना. त्यामुळे अवघड झाले सध्या. मोबाईलला थोडं प्रमाण ठेवा. मुलांना विनंती. शेतकऱ्याने जमिनी विकू नका. सोन्याचे दिवस येणार आहेत भविष्यात. ज्याच्याकडे 5 एकर असं ना, पुढचं सांगतो सगळ्यात मोठा राजा होणार तेव्हा अजून 5-50 वर्षांनी. जमिनी विकू नका. बांधा वाचून भांडणं करू नका. आख मधलं पडीक पडलंय आणि हितभर बांधवून हाणामाऱ्या करतो. अरे वकिलानं गाडी घेतली तुझ्या पैशावर तू जेलमध्ये गेला खडी फोडाल. तुला काय अक्कल फिक्कल थोडंफार. मोकार वादाला काय फळ आहे का. विनाकारण वाद. डीजे येत नसताना त्याने माझा पायच का तुडीवला कोई त्यानेच बघतो. अरे तू इतकी मूर्ख क्वालिटी. तू ज्ञानोबर आहे. तो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला लय अपमान आहे. लांछन आहे तुझ्या जीवनाला. नाचताना पाय तुडीला म्हणून हाना मार्या. आणि आईनं दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून आईचा खून करणारी युवा पिढी. बघतोय टीव्ही पेपरला काय चाललंय. आईने प्यायला पैसे दिले नाही तर आमच्या तालुक्यात घटना घडली. जाळून घेतलं स्वतःला. काय आईला वाटलं असं. आणि आई दुसऱ्याच रानात खुरपाय जात. ही जात अशी जन्माला आली. कसं म्हणायचं शुद्ध बीजापोटी. काय ते आईचं तरी पाप. ही संगतीने बिघडली ना. आणि ह्यांना विचाराची श्रीमंती नाही. म्हणून पोरं सोर जरा नीट राहा. विनाकारण वाद करू नका. आणि जाती धर्मात द्वेष पसरू नका. गावगाड्यात 8 रपगड जातीतली माणसं राहते ते सगळी एक जीवन. कधी आपल्या मनात जात आली खरं सांगा बरं. एकमेकच्या लग्न कार्यात धर्म कार्यात जीवाला जीव दिनूर. अरे घरातला त्याचा एखादा भाऊ पळत नसन इतका दुसऱ्या जातीतला मित्र त्याच्यासाठी पळतो. तेव्हा जात लक्षात येते का. ही राजकारणासाठी मोठी त्यांनी पण पेटवायचं. खालच्या अर्धवट डोक्याने व्हाय 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 करायचं. कोण येतो तुम्ही उतल्यावर तुम्हाला सोडाय कोणी येत नाही. आपला वापर चालू आहे. जरा आपलं जरा पावलं कोणत्या दिशेने चाल. हे पोरा सोराने वळकार राजकारण लोणच्या सारखं करायला त्याच्यात पडू नका. शिक्षणात डोकं नाही. व्यवसायाला पैसा नाही. राजकारणी तेवढी महिना 2 महिने ह्यांना खायला प्यायला फुकट मजा वाटती. वर्षभर बोंबलत आणि 4-5 टकुरी मागे फिरवायची झाला हे डुआन. टीव्हीच्या 90% बातम्या हाण्यामारीच्या. 10% बातम्या चांगल्यात.
ही कशाचं प्रतीक आहे मावे? विचाराची श्रीमंती नाही म्हणून म्हणावं लागलं शुद्ध बीजापोटी, म्हणजे विचाराचं बीज प्रत्येकाच्या अंतकरणात रुजलं पाहिजे. यासाठी तरुण मुलांनी व्यसनाधीनता कमी करा. अरे खातो गुटका वाईट खाण्या, जिबीला चटका खेळतो, जुगार मटका, संसार होतो ना फटका, देणं व्यसना झटका, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथे खाली बसन, ह्याच्यात काय भेटन गुटका खाल्ला तोंड पटन, दारू पेला लिव्हर पुटन, चांगल्या कामात बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवा, सुरुवातीला पसत्यान ताडी तुमच्या वेळा त्या नाडी, दारू त्यान गुडी इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अर लावण्यात दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन मंकळन पारमार्थाची गोडी. व्यसनाचा पैसा वाचून तुमच्या संसाराला लावा ना, ही युवा शक्ती. हे जुन्या माणसांना श्रद्धांजली व्हायच्या, ते ह्या श्रद्धांजलीत ती शिक्षणानं कमी असू द्या पण विचारानं आपल्यापेक्षा जुनी पिढी लय वजनदार आहे, व्यवहारण्याला आपल्यापेक्षा हुशार आहे मायबाप. त्यांच्याकडून हे आदर्श घ्या तर आपल्या जीवनामध्ये खरा आनंद प्रस्थापित होईल युवा शक्तीने. आणि हे अशी बोंबलत फिरणारी वाढल्यामुळे ह्यांची लग्न जमा नाही. सध्या गावागावातला सगळ्यात मोठा हे प्रश्न आहे. लोकांना पाण्याचा प्रश्न नाही, आरोग्याचा नाही, शिक्षणाचा नाही प्रश्न, पैशाचा नाही. पैसा बी लय झालाय, कोणी गरीब राहिलं नाही. आणि ज्याला आपण गरीब म्हणतो तेव तर लय डेंजर असतो, गरीब कोणी राहिला नाही. एकच जटिल प्रश्न आहे, बायका भेटाना. आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला, आणि इतकी गार झाल्या ते कुणाची बघा म्हणते आता तर शेवट फक्त टोनगा पिवळा करा. काष्टाच्या सुद्धा सीमा आम्ही ओलांडायला तयार आहेत. बघा अरे म्हणलं आम्हालाच आमचा प्रवास उरकाना भाऊ, आणि तुझं काय बन त्या लायकीचं हाय का पोरगी बघायच्या मापात? नाही पोरग तसं असले आम्ही बी रिस्क घ्यायला थोडंफार. ती बोंबलत फिरत आहे, ढाबं मोकळं करतंय, आई बापाला हानीतय, भंगारांच्या संगतीनं गावात वाद करतंय, गावात कोणचा मॅटर झालं तर ह्याच नाव पुढे येतंय. कोण असलेला बायको देईन? डीजे वाली ह्याला बेहायला लागली, हे नाचायला लागली, ती म्हणतात आपला बंद करा रे. नाही ही क्वालिटी जर आपल्या पोराची असेल तर मग कोण ह्यांना बायका देईन मला सांगा ना. तुम्हाला खरं सांगतो, मी जमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते, कीर्तनाचे सुद्धा एजंट आहेत. सध्या नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट. आमच्या भागात लय पेव फुटलंय, 3-3, 4-4 लाख आणतात ते मधल्यामध्येच. आणि हे टाकलेलं पोर बापा त्यात 4 लाख जाऊन द्या पण बघा. आणि ती पुरीला 1.5 लाखच देतात, मध्ये 2-3 लाख दाबी देतात. कुठून लिंक लावली कशा पुरी आणतात बघा. कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, स्कोप आहे स्कोप सध्या फार, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणल्यावर ती नांदली पाहिजे, नाही नांदल्यावर मधल्या दलाला इतकी तुडी होती लोक की कस काय नांदा नावा. आणि मला एक सांगा महिला मंडळ, पैसे देऊन आणलेली नांदत असती का? नाही का नाही. अहो आयुष्य शेवट कडला काढायचंय, पतीच्याला खांद्याला खांद्या लावून शेवटच्या श्वासापर्यंत साथ द्यायची. कुटुंबातली मनं जुळली पाहिजे, ही माझी माणसं आहेत, आपली माणसं आहेत, असा जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. सासू सासरे माझे सासू सासरे नाही, हे माझे आई वडील आहेत, हा अंतकरणात भाव निर्माण झाला पाहिजे, तर शेवटपर्यंत टिकत असतं. पैसे देऊन आणलेली 1-2 महिने राहतील, ह्याचं सोनं भिनं गुंडाळून जाते निघून. बायको निघून गेले हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? तिकडच मर, इकडं येऊन बोर करू नको. ही काढली जी येड्यावानी करायला लागले तर तू म्हणजे जेव्हा चांगला होता तेव्हा तू आम्हाला नाव ठेवतात, आणि बायको निघून गेले म्हणतो मला आता माळ घालायची, कशाला बाबा आता येऊन इकडे त्रास करतो. हे असले नमुने वाढलेत गावागावात. त्यासाठी विचाराचं बीज शुद्ध बीजापोटी, म्हणजे विचाराचं, संस्काराचं, संत संगतीचं बीज तरुणांच्या मुलांच्या जीवनामध्ये घडणं हे फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तरुण मुलांनी निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा. आणि ही श्रद्धांजली व्हायची असेल तर ही खरी श्रद्धांजली त्यांना आपण अर्पण करूयात या निमित्तानं. म्हणून मुखात अमृतासारखी वाणी, देह त्यांचा देवा करता, आणि चित्त गंगेसारखं निर्मळ, आशा हरिभक्ताचं दर्शन झालं तर तुका म्हणे जाती, 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 तुका म्हणे जाती. ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, फुलवाटा फुलवाटा, मुखी अमृताची वाणी. ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी,
हरिभक्ताचं दर्शन झालं तर तुका मने जाते ताप दर्शने विश्रांती बोल नका त्रिविध ताप निघून जातात आणि आपल्याला विश्रांती प्राप्त होते. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव आपल्या जीवनामध्ये संत सेवा घडावे असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. वैकुंठ अशी दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त कोरटकर परिवारानं हा सुंदर सोहळा आयोजित केला. अन्नदान ज्ञानदान पिंडदान हा भक्तीचा सोहळा या परिवाराच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडत राहावी. या कुटुंबामध्ये अशीच एकी राहावी. राम लखन सारखी ही बंधूंची जोडी एक जीवाने एक दिलानं मायबाप सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन वडिलांचे विचार जपत आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं उपस्थित सर्व पाहुणे मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आपलेही सर्वांचे आभार. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आमचे गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय भाऊ वडिलांची सुद्धा या आज या कीर्तनाला विशेष उपस्थिती आहे म्हणून भाऊंच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. सुंदर या ठिकाणी गायनाचे साधने केले आमचे प्रवीणदादा असतील अविनाश महाराज असतील आपले सगळ्यांचे लाडके कीर्तनकर आमचे अशोक महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. मृदुंगाचार्य आमचे प्रसाद महाराज असतील आणि ऋषिकेश महाराज दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर आहेत. कदम महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाळ त्यांचे आभार मानतो. साऊंड सिस्टीम सुंदर तुमचे आभार. आणि आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं असे सोशल मीडिया पार्टनर आमचे CMK चॅनलचे प्रमुख म्हणजे चैतन्य दादा त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्याच गावातील आहेत महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाची त्या माध्यमातून ते सेवा करत आहेत त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्णविराम. तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा अभंग होईल. शेवट गजर केल्याच्या नंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे. ज्ञानेश्वर